Hello student, welcome in biology video tutorial. We are learning the topic that is reproduction in lower and higher plant. आपण reproduction in lower and higher plant हा टॉपिक शिकत आहोत. या टॉपिकमध्ये हे पॉइंट आहेत त्यापैकी अपोमिक्सिस, पार्थेनोकार्पी आणि पॉलीएम्ब्रियोनी हे 3 पॉइंट या व्हिडिओ लेक्चरमध्ये घेतले जातील. इन दिस व्हिडिओ लेक्चर वी आर गोइंग टू स्टडी अबाउट द अपोमिक्सिस, पार्थेनोकार्पी and polyembryony. All these things are unnatural, or we can say that these are the another thing of fertilization. In normal fertilization, uh, the male and female gametes means what? Both or two things are involved in this process in natural reproduction. It is also called as amphimixis. Amphi means both. एम्फी म्हणजे बोथ. नॅचरल जे काही रिप्रोडक्शन होतं त्यामध्ये मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट हे एकत्रित येतात, म्हणून त्याला ॲम्फीमिक्सिस असं म्हटलं जातं. परंतु हा जो काही प्रकार आहे अपोमिक्सिस, अपोमिक्सिसमध्ये 2 गॅमेट एकत्र येत नाहीत, हे नॉर्मल आहे. हा ॲबनॉर्मल प्रकार दाखवलेला आहे की जो या बाजूला दाखवलेला आहे. ॲबनॉर्मल प्रकारामध्ये मेल गॅमेट इथे फर्टिलायझेशन झाल्याशिवाय फिमेल गॅमेटमध्ये पुढच्या डेव्हलपमेंट प्रोसेस चालू होतात आणि त्या डेव्हलपमेंट प्रोसेसमधून सीड्सची निर्मिती केली जाते. त्याचबरोबर ओव्हरीचं डेव्हलपमेंट फ्रूटमध्ये सुद्धा होतं. मग हा जो विदाऊट फर्टिलायझेशन जो काही सीड फॉर्मेशन किंवा फ्रूट फॉर्मेशन होण्याचा प्रकार आहे त्याला अपोमिक्सिस असं म्हटलं जातं. यामध्ये 2 गोष्टी इन्व्हॉल्व होत नाहीत, म्हणजे मेल फिमेल असे एकत्रित येऊन फर्टिलायझेशन घडत नाही. इट इज फिनॉमिना ऑफ फॉर्मेशन ऑफ एम्ब्रियो. हा एम्ब्रियो फॉर्मेशनचा एक फिनॉमिना आहे थ्रू असेक्शुअल मेथड ऑफ रिप्रोडक्शन विदाउट फॉर्मेशन ऑफ गॅमेट अँड द ॲक्शन ऑफ फर्टिलायझेशन. ही एक अशी प्रोसेस आहे की ज्यामध्ये एकतर गॅमेट फॉर्मेशन होत नाही आणि त्याचबरोबर फर्टिलायझेशनसुद्धा होत नाही. Alternatively, it is unusual sexual reproduction where there is no meiosis and syngamy. आणि हे काय आहे? अल्टरनेटिव्हली एक प्रोसेस आहे की जी अनयुज्युअल आहे, म्हणजे नेहमीप्रमाणे नाही. आणि सेक्शुअल रिप्रोडक्शनचा हा प्रकार आहे की ज्यामध्ये मिओसिस नावाचा प्रकार म्हणजे गॅमेट फॉर्मेशन होत नाही आणि सिंगॅमी फ्युजनसुद्धा इथे दिसून येत नाही. एम्ब्रियो डेव्हलप्स इन द ओव्हिल अँड ओव्हिल डेव्हलप्स टू फॉर्म अ सीड. यामध्ये एम्ब्रियो जो आहे तो ओव्हिलमध्ये डेव्हलप होत जातो आणि हा ओव्हिल जो आहे नंतर त्याचं रूपांतर सीडमध्ये सुद्धा होतं. In apomixis, when a gametophyte organ or cell produces embryo-like structure without fertilization is called as apogamy. इथे आता आपण या चार्टमध्ये बघू शकतो की वरची ही जी प्रोसेस आहे दिस इज नॉर्मल प्रोसेस ऑफ फर्टिलायझेशन इन विच द सिम्पल सेल विच इज फ्रॉम द न्यूसेलसमधला हा सेल आहे ज्यामध्ये मिओसिस घडतं. आफ्टर मिओसिस इट फॉर्म 4 हॅप्लॉइड सेल. आउट ऑफ 4 हॅप्लॉइड सेल 1 सेल गेट डेव्हलप इन टू द एम्ब्रियो सॅक. हे एम्ब्रियो सॅकमध्ये हा सेल डेव्हलप होतो आणि त्यानंतर काय होतं, ह्या एम्ब्रियो सॅकमध्ये जेव्हा गॅमेटचं युनियन होऊन फर्टिलायझेशन घडतं तेव्हा इथे सीड फॉर्मेशन. दिस इज द प्रोसेस दॅट इज नॉर्मल प्रोसेस. बट इन केस ऑफ ॲबनॉर्मल प्रोसेस हिअर ॲट लास्ट रो, हे लास्ट रोमध्ये आपण बघू शकतो. इथे बघा आपण जर बघितलं तर मिओसिस हा प्रकारच दिसून येत नाही. विदाउट फॉर्मिंग अ मिओसिस ए सिम्पल सेल गेट कन्वर्टेड इन टू एम्ब्रियो सॅक. सिम्पल सेल जो असतो त्यापासूनच एम्ब्रियो सॅक तयार झालेली आहे आणि ह्या एम्ब्रियो सॅकमध्येच एम्ब्रियो तयार झालेला आहे. आता हा जो प्रकार आहे यामध्ये मल्टिपल एम्ब्रियो तयार झालेले दाखवलेले आहेत. इट इज ऑल्सो कॉल्ड एज पॉलीएम्ब्रियोनी. याला पॉलीएम्ब्रियोनी असं सुद्धा म्हटलं जातं. इट इज अ टाईप ऑफ अपोमिक्सिस की जो अपोमिक्सिसचा टाईप आहे. सिमिलरली व्हेन डिप्लॉइड स्पोरोफाइट सेल
produce a diploid gametophyte without undergoing meiosis is called as apospory. आणि जेव्हा डिप्लॉइड स्पोरोफाइट सेल जो आहे नॉर्मल इतर जे आहेत न्यूसेलसमधले सेल असतील किंवा इंटिग्युमेंट्सचे सेल असतील यामध्ये कोणताही मिओसिस न घडता जर ते ॲज अ एम्ब्रिओ म्हणून डेव्हलप होत असतील तर त्याला काय म्हणायचं अपोस्पोरी. फॉर एक्झाम्पल ऑरेंज अँड मँगो. ऑरेंज आणि मँगो यांच्यामध्ये कधीकधी अपोस्पोरी हा प्रकार बघायला मिळतो. द मेन कॅटेगरीज ऑफ अपोमिक्सिस आर. ह्या अपोमिक्सिसचे 3 कॅटेगरीज आहेत. पहिली कॅटेगरी आहे रिकरंट अपोमिक्सिस, दुसरी आहे नॉन रिकरंट अपोमिक्सिस, तिसरी आहे ॲडव्हेंटेटिव्ह एम्ब्रियोनी. So let's see all these 3 categories of apomixis. First category, that is recurrent apomixis. Recurrent apomixis म्हणजे काय हे आपण थोडक्यात बघूया. In this type the embryo sac generally rise either from the archosporal cell or from some other part of nucellus. In diplospory the unreduced embryo sac is derived from the diploid megaspore mother cell, that is tetrazacum. इथे बघा तर हा जो एम्ब्रियो सॅक डेव्हलप झालेला आपल्याला दिसून येतो हा एम्ब्रियो सॅक न्यूसेलसमधल्या एका स्पोर मदर सेल जो आहे जो सुरुवातीला डिप्लॉइड नेचरचा असतो ह्या डिप्लॉइड स्पोर मदर सेलपासूनच काय झालेली आहे एक एम्ब्रियो सॅक तयार झालेली आहे. ही जी एम्ब्रियो सॅक नॉर्मली ही मिओसिसने घडते परंतु इथे नो मिओसिस. इन केस ऑफ अपोमिक्सिस नो मिओसिस टेक्स प्लेस. इथे कोणत्याही प्रकारचं मिओसिस घडत नाही आणि डायरेक्ट हा जो डिप्लॉइड सेल आहे या डिप्लॉइड सेलपासूनच हे सगळेच्या सगळे जे एम्ब्रियॉनिक सेल जे तयार होतात एम्ब्रियो सॅकमधले हे सगळे सेल काय आहेत डिप्लॉइड आहेत. आणि ऑब्वियसली जो सेंट्रल सेल असतो की जो नॉर्मल एम्ब्रियॉनल सेलमध्ये 2Nचा असतो तो इथे हा जो 2Nचा असतो तो इथे मात्र आपल्याला 4Nचा बघायला मिळेल म्हणजे टेट्राप्लॉइडी ते बघायला मिळते. तर हा जो प्रकार आहे ह्याला काय म्हणायचं डिप्लोस्पोरी कारण की हा डिप्लॉइड सगळे स्पोर्स तयार होतात म्हणजे डिप्लॉइड नेचरच्या सेल्स तयार होतात म्हणून त्यांना डिप्लोस्पोरी असं म्हटलं जातं. इन अपोस्पोरी द न्यूसेलर सेल गिव्ह राईज टू अपोमिक्टिक एम्ब्रियो सॅक. आणि यामध्ये जो अपोस्पोरी हा जो प्रकार आहे फिनॉमिना आहे या फिनॉमिनामध्ये न्यूसेलर सेल जे आहेत हे डायरेक्ट अपोमिक्टिक एम्ब्रियो सॅकमध्ये कन्वर्ट होतात. न्यूसेलसचा जो सेल आहे न्यूसेलस म्हणजे काय एम्ब्रियोमध्ये ही जी बॉडी आहे ह्या बॉडीमध्ये असणारं जे काही ग्राउंड टिश्यू आहे त्याला न्यूसेलस असं म्हटलं जातं आणि त्या न्यूसेलसमधल्या एका सेलपासून डायरेक्ट एम्ब्रियो सॅकची निर्मिती होते. सेकंड टाईप आपण बघूया नॉन रिकरंट अपोमिक्सिस. इन दिस टाईप megaspore mother cell undergoes usual mitotic division and haploid embryo sac is formed. यामध्ये मायटोटिक डिव्हिजन घडते आणि हॅप्लॉइड एम्ब्रियो सॅक बनतात. आता हे जे मधले 2 रो आहेत these both rows are considered as non recurrent apomicis. हे नॉन रिकरंट अपोमिक्सिसचे दोन्ही रो हा प्रकार आहे. लेट्स सी व्हॉट आर दे. द एम्ब्रियो अराइज आयदर फ्रॉम द एग by parthenogenesis or from the some other haploid cell of the gametophyte through the apogamy. इथे काय होतं की हा जो सेल आहे एम्ब्रियो सॅकमधला हा जो एग सेल आहे एकतर हा एग सेल पार्थिनोकार्पीमधून तो एम्ब्रियो डेव्हलपमेंटमध्ये जाईल किंवा हा एग सेल कोणत्या तरी इतर एम्ब्रियॉनल सेलबरोबर युनाईट होईल आणि त्याला अपोगॅमी असं म्हणतात आणि या अपोगॅमीमधून हा एम्ब्रियो तयार होईल. म्हणजे हे 2 प्रकार आहेत की ज्यामध्ये मिओसिस घडतं परंतु फर्टिलायझेशन सिंगॅमी फर्टिलायझेशन घडत नाही.
अपोगॅमी फर्टिलायझेशन एकतर घडेल किंवा तो जो एम्ब्रिओ आहे तो पार्थिनोजेनीमधून डायरेक्ट त्याचं डेव्हलपमेंट होईल. तर प्लांट प्रोड्यूस बाय दिस मेथड आर जनरली स्टराईल अँड डू नॉट रिप्रोड्यूस सेक्शुअली. आणि या पद्धतीने जे काही प्लांट तयार होतात हे स्टराईल असतात आणि त्यांच्या म्हणजे फर्दर जनरेशनमध्ये रिप्रोडक्शन हे सेक्शुअल रिप्रोडक्शन होत नाही. फॉर एक्झाम्पल निकोटियाना. देन थर्ड टाईप दॅट इज ॲडव्हेंटेटिव्ह एम्ब्रिओनी. तिसरा जो क्रायटेरिया आहे त्याला काय म्हणायचं, ॲडव्हेंटेटिव्ह एम्ब्रिओनी. इन दिस टाईप embryos may develop from the somatic nuclear or integument along with the normal zygotic embryo. हा जो तिसरा रो आहे हा प्रकार इथे डिस्क्राईब केलेला आहे की ज्यामध्ये डायरेक्ट न्यूसेलर सेल जो आहे किंवा इंटेग्युमेंट्समधला कोणता तरी एक सेल आहे की जो झायगोटिक एम्ब्रियो म्हणून डेव्हलप होतो. इट इज कॉमन इन मँगो, ऑरेंज, लेमन. हा जो प्रकार आहे हा मँगो, ऑरेंज आणि लेमन या प्लांटमध्ये जास्त प्रमाणात दिसून येतो. इट गिव्ह राईज टू कंडिशन कॉल्ड ॲज पॉलीएम्ब्रिओनी. आणि यामध्ये आपल्याला पॉलीएम्ब्रिओनी कंडिशनसुद्धा बघायला मिळते. म्हणजेच काय, एक नॉर्मल इथे जो सेल आहे की जो सोमॅटिक सेलच आहे डिप्लॉयड आणि तो सोमॅटिक डिप्लॉयड सेल आहे तोच एम्ब्रिओमध्ये डेव्हलप होतो. त्याचबरोबर इतर एक ॲडिशनल एम्ब्रिओ डेव्हलप झालेला दाखवलेला आहे, ॲडिशनल की जो पेरिफेरल सेलपासून तयार झालेला आहे. अशा वेळेला एकाच सीडमध्ये एकापेक्षा जास्त एम्ब्रिओ जर तयार झाले तर त्याला पॉलीएम्ब्रिओनी कंडिशन असं म्हटलं जातं. सो दिस इज अबाउट द अपोमिक्सिस. लेट्स सी द टू टाईप्स ऑफ अपोमिक्सिस. First is parthenocarpy and second is polyembryony. Before that we have to see some significance of this type, that is apomixis. The significance are these plants are genetically identical and can be produced effectively and rapidly by apomixis. हा जो आहे ह्याला इकॉनॉमिक इम्पॉर्टन्ससुद्धा दिला जातो की जर प्लांट ब्रीडिंगमध्ये जास्तीत जास्त प्लांटची निर्मिती आपल्याला कमीत कमी वेळेत करायची असेल तर ह्या अपोमिक्सिसच्या मेथडने हे प्लांट तयार केले जातात आणि तयार झालेले सगळे प्लांट हे जेनेटिकली आयडेंटिकलसुद्धा असतात. लेट सी द नेक्स्ट टाईप ऑफ दिस अपोमिक्सिस. फर्स्ट दॅट इज पार्थिनोकार्पी. पार्थिनोकार्पी म्हणजे काय, तर एखाद्या सीडमध्ये एखाद्या ओव्हिलमध्ये एम्ब्रिओ डेव्हलप होतो परंतु तो फर्टिलायझेशन शिवाय डायरेक्ट एम्ब्रिओ डेव्हलप होतो, त्याला पार्थिनोकार्पी असं म्हटलं जातं. धिस टर्म इज कॉइन्ड बाय नॉल इन 1902. इट इज द कंडिशन इन विच फ्रूट इज डेव्हलप विदाउट प्रोसेस ऑफ फर्टिलायझेशन. ही अशी कंडिशन आहे की ज्यामध्ये फ्रूटचं डेव्हलपमेंट होतं परंतु कोणत्याही पद्धतीचं त्यामध्ये फर्टिलायझेशन घडून आलेलं नसतं. इट ऑकर्स नॅचरली इन सम व्हरायटीज ऑफ पायनॅपल. हे नॅचरली काही पायनॅपलच्या व्हरायटीजमध्ये आढळून येतं, बनानामध्ये सुद्धा येतं आणि पपयामध्ये येतं. जनरली हे ओळखायचं जर असेल तर ज्या फ्रूटमध्ये सीड्स नाहीत किंवा सीड्स कमी आहेत अशा फ्रूटमध्ये हा प्रकार झालेला असतो. किंवा बनानामध्ये आपल्याला माहिती आहे की यामध्ये सीड्स आढळत नाहीत. त्याबरोबर पपया यामध्ये सुद्धा काही पपया आपल्याला असे आढळतात की ज्यामध्ये या पद्धतीने की त्यामध्ये सीड्स तयार झालेले नाहीत. मग हा जो सीड्स तयार न होता फ्रूट डेव्हलप जो झालेला आहे तो विदाउट फर्टिलायझेशन फ्रूट डेव्हलप झालेला असतो. मग या फिनॉमिनाला दिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज पार्थिनोकार्पी. In these plant, it seems that the placental tissue in unfertilized ovary produce auxin, that is indole acetic acid.
indole 3 acetic acid which is responsible for enlargement of ovary into fruit. आणि हे कशामुळे घडतं तर काही जे ओव्हरीमध्ये ओव्हिल्स आहेत आणि हे ओव्हिल्स चं जे प्लासंटेशन आहे या प्लासेंटल टिश्यूमधून इंडॉल 3 ॲसिटिक ॲसिड हा जो हार्मोन्स आहे इट इज ए प्लांट हार्मोन. या हार्मोनमुळे काय होतं त्या ओव्हरीचं डेव्हलपमेंट फ्रूटमध्ये केलं जातं. The fruit resemble the normal procedure. The fruit the fruit resemble the normally produced fruit but it is seedless. आणि हे असे जे फ्रूट्स असतात हे नॉर्मल फ्रूट प्रमाणेच आपल्याला दिसतात परंतु त्यामध्ये सीड्स आढळत नाहीत. आता आपण दुसरा प्रकार बघूया. पॉलीएम्ब्रियॉनी. नावातच आहे पॉली मीन्स मेनी, एम्ब्रियॉनी मीन्स एम्ब्रियो. एकाच सीडमध्ये जर एकापेक्षा जास्त एम्ब्रियोज असतील तर त्याला पॉलीएम्ब्रियॉनी असं म्हटलं जातं. इट इज ए डेव्हलपमेंट ऑफ मोर दॅन वन एम्ब्रियो इनसाइड ए सीड अँड कंडिशन इज डिस्क्राइब्ड ॲज पॉलीएम्ब्रियॉनी. हा जो प्रकार आहे यामध्ये एका सीडमध्ये 2 एम्ब्रियो डेव्हलप होतात आणि कंडिशनला पॉलीएम्ब्रियॉनी असं म्हटलं जातं. इट वॉज फर्स्ट कॉइन्ड बाय लुविन हुक इन 1719 इन द सीड ऑफ सिट्रस जीनस. हे सिट्रसमध्ये लुविन हुक याने पहिला हा प्रकार शोधून काढलेला आहे. आपल्या ठिकाणी सुद्धा आंब्याच्या सीड्समध्ये सुद्धा कधीकधी एकाच सीडमधून 2 प्लांट बाहेर आलेले दिसून येतात. हा जो प्रकार असतो हा पॉलीएम्ब्रियॉनीचा प्रकार असतो. इट इज द ऑकरन्स ऑफ मोर दॅन वन एम्ब्रियो इन सीड विच कॉन्सिक्वेंटली रिझल्ट इन द इमर्जन्स ऑफ मल्टिपल सीडलिंग्स. आता याचा जो रिझल्टंट असतो यामध्ये काय होतं त्या सीडमधून एकापेक्षा जास्त सीडलिंग्स म्हणजे रोपं बाहेर येऊ शकतात. जर पॉलीएम्ब्रियॉनी कंडिशनमध्ये ती सीड असेल तर एकापेक्षा जास्त रोपं तिथून तयार होऊ शकतात. द ॲडिशनल एम्ब्रियो रिझल्ट फ्रॉम द डिफरन्सिएशन अँड डेव्हलपमेंट ऑफ व्हेरियस मॅटर्नल अँड झायगोटिक टिश्यू असोसिएटेड विथ द ओव्हिल ऑफ द सीड. हा जो एम्ब्रियो पॉलीएम्ब्रियॉनिक कंडिशनचा जो प्रकार आहे मॅटर्नल टिश्यूज जे आहेत म्हणजे त्या ओव्हिलमध्ये असणारे टिश्यूज आहेत त्या टिश्यूजच्या डेव्हलपमेंटमुळे पॉलीएम्ब्रियॉनिक कंडिशन इथे तयार होते. त्याचबरोबर यापूर्वीसुद्धा आपण आधीच्या स्लाईडमध्ये बघितलेलं आहे की पॉलीएम्ब्रियॉनी जर एकाच ओव्हिलमध्ये 2 एम्ब्रियो तयार झाल्या म्हणजे नॉर्मल एग सेल त्याचबरोबर त्या एम्ब्रियो सॅकमध्ये असणारा दुसरा एखादा सेल जो आहे तो सुद्धा जर एम्ब्रियोमध्ये डेव्हलप झाला तर एकाच वेळेला 2 एम्ब्रियो तिथे त्या सीडमध्ये दिसू शकतात. Polyembryony may be true or false depending upon whether the many embryo arise in the same embryo sac or in different embryo sac in the same ovule. आता हा जो प्रकार आहे ह्याला ट्रू किंवा फॉल्स असं आपण म्हणू शकतो. आणि हे कशावरती डिपेंडंट आहे. जर हा नॉर्मल एक ओव्हिल दाखवलेला आहे ह्या नॉर्मल ओव्हिलमध्ये ही एक एम्ब्रियो सॅक दाखवलेली आहे की ज्याच्यामध्ये वरती 3 खाली 3 असे 6 आणि मध्ये 2 असे 8 सेल आहेत. ही जी एम्ब्रियो सॅक आहे ह्या एकाच एम्ब्रियो सॅकमध्ये जर 2 एम्ब्रियो तयार झाले तर त्याला ट्रू पॉलीएम्ब्रियॉनी असं म्हणायचं. आणि जर एका न्यूसेलसमध्ये हा एक ओव्हिल आहे ह्या एका ओव्हिलमध्ये या पद्धतीने अजून एक जर एम्ब्रियो सॅक तयार झाली आणि त्याच्यामध्ये एम्ब्रियो तयार झाला तर ओव्हिल एकच असणार आहे आणि एम्ब्रियो मात्र 2 असतील मग त्याला फॉल्स पॉलीएम्ब्रियॉनी असं म्हटलं जातं. सो दीज आर 2 डिफरंट टाईप्स ऑफ पॉलीएम्ब्रियॉनी. इन ॲडव्हेंटेटिव्ह पॉलीएम्ब्रियॉनी आता ह्यालाच नावं आहेत ॲडव्हेंटेटिव्ह पॉलीएम्ब्रियॉनी. इन ॲन एम्ब्रियो डेव्हलप directly from the diploid cell of the nucellus and integument as in the citrus. हा प्रकार जो आहे हा सिट्रसमध्ये बघायला मिळतो की जिथे एका इंटेग्युमेंट्समधून सुद्धा एक एम्ब्रियो तयार होतो आणि न्यूसेलसमधून सुद्धा एम्ब्रियो तयार होतो.
म्हणजे नॉर्मल एम्ब्रियोसुद्धा आहे आणि बाहेरच्या न्यूसेलसमधून सुद्धा एम्ब्रियो तयार झालेला आहे. म्हणजे इथे काय झालेलं आहे, ॲडव्हेंटेटिव्ह पॉलीएम्ब्रियोनिक कंडिशन तयार झालेली आहे. दुसरा एक टाईप आहे क्लीवेज पॉलीएम्ब्रियोनी. म्हणजेच काय, एकाच एम्ब्रियो सॅकमध्ये जर एम्ब्रियो तयार झाले तर. झायगोट pro-embryo sometimes divides into many part of unit. म्हणजे यामध्ये जर एखादा एम्ब्रियो तयार झाला झायगोट, तो झायगोट काय होतो, दोन ठिकाणी झायगोट तयार होतो. आता इथे चॅलायझल एंडमध्ये सुद्धा झायगोट तयार झालेला आहे आणि या ठिकाणी सुद्धा अँटीपोडल सेलमध्ये सुद्धा झायगोट एम्ब्रियो तयार झालेला आहे. म्हणजे अशा वेळेला दोन एम्ब्रियो एकाच सॅकमध्ये दिसून येऊ शकतात. इच युनिट देन डेव्हलप इंटू एम्ब्रियो. हे दोन्ही युनिट एम्ब्रियोमधून म्हणून डेव्हलप होऊ शकतात. पॉलीएम्ब्रियोनी इन्क्रीजेस द चेंज ऑफ सर्वायवल ऑफ द न्यू प्लांट. पॉलीएम्ब्रियोनी हा जो आहे, चेंजेस नाही, चान्सेस. पॉलीएम्ब्रियोनीमुळे काय होतात, नवीन प्लांटचं सर्वायवल हा त्याचा चान्सेस वाढवतात. म्हणजे हा एक फायदा आहे पॉलीएम्ब्रियोनीचा. न्यूसेलर ॲडव्हेंटेटिव्ह पॉलीएम्ब्रियोनी इज ग्रेटर सिग्निफिकन्स इन हॉर्टिकल्चर. आणि यामध्ये न्यूसेलर ॲडव्हेंटेटिव्ह पॉलीएम्ब्रियोनी हा जो प्रकार आहे की जो सिट्रस प्लांटमध्ये आपल्याला बघायला मिळतो, हा प्रकार हॉर्टिकल्चरमध्ये सिग्निफिकंट म्हणून त्याला ओळखलं जातं आणि त्यामार्फत प्लांटची निर्मितीसुद्धा केली जाते आर्टिफिशियली. So in this video lecture we have seen about the apomixis and parthenocarpy and the polyembryony. Hope you have understand all of these concepts. Thank you.